सोफा. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सोमवारी आम्ही गेलो होतो गडिंग्लजमधील काळभैरी मंदिरला आणि हे मंदिर मी मागच्या वर्षीसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. घर कंप्लीट झाल्यानंतर आम्ही 1.25 महिना झाला की जाऊयात असं विचार केलेला. म्हणजे महिना कंप्लीट झाला किंवा सगळं आवरलं सचिन आले की जायचं असं ठरवलेलंच. पण 1.25 महिना कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं जाऊन दर्शन घेऊन येऊयात. मंदिरामध्ये गेलो, तिथं आपले फॅमिली मेंबर पण भेटलेले, त्यांना भेटून पण खूप छान वाटलं. हा आजूबाजूचा परिसर खूप छान आहे. आम्ही नमस्कार केला. ओढू नका, पडेन खाली उडू तरी. आणि आणि आता निघालोय परत घरी आलो, थोडा आराम केला. त्यानंतर हा संध्याकाळचा चहा जो आहे तो आज खूप साऱ्या गोष्टी आल्या होत्या, ज्याच्यामध्ये मी म्हटलं ना पॅन्ट्री युनिटमध्ये काही डबे अजून घ्यायचे आहेत, आणायचे. मग मला इथे मिळालेच नव्हते जवळपास, त्याच्यामुळे मग ती बाहेरून मागवले होते. इथे रवा जो आहे तो भाजून ठेवलेला आहे, म्हणजे जेव्हा कधी काही रव्याच्या गोष्टी करायच्या असेल तर तेव्हा ते बरं पडेल याच्यासाठी. मयुरीने दिलेल्या 2 चटण्यासुद्धा त्या तशाच पॅकेटमध्ये ठेवल्या होत्या. तर आता म्हटलं डबे आले, त्या डब्यामध्ये सगळं घालून ठेवूयात. हेझल किचनवेअर म्हणून जे आहे तर त्यांचे डबे मला छान वाटलेले. नेस्त्याशियावरून जे मागवलेले त्या डब्यामध्येही मी काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, पण मोस्टली त्यांच्या काचेच्या आहेत. आणि मला टेन्शन येतं काचेच्या वस्तूंचं एकच, की हातातून सटकलं की ते फुटलं. साहजिकच मी विचार केला की स्टीलमध्येच राहू दे, पण असं स्टील राहू दे की ट्रान्सपरंट गोष्टी काय आहेत त्याच्यामध्ये ते कळू देत. म्हणून जे डबे मागवले ना तर त्याचे रिव्ह्यूज बघितल्याने मागवले होते. हे लास्ट टाईमला सुद्धा जे घेतलेले, जे 730 ml असं काही काय सांगितलं होतं मी, कारण हे किलोमध्ये नाही तर मिलीलिटरमध्ये बघितले जातात. हे छोटे छोटे डबे जे आहेत ते चटणी, त्याच्यानंतर मसाले, काही गोष्टी ज्या कमी क्वांटिटीमध्ये असतात, ज्या क्वचितच आपण यूज करतो, तर तशासाठी घेतले होते. मीडियम साईजचे डबे होते, ते पण काही डाळी याच्यासाठी घेतले होते. सचिन इथे मला मदत करत होते. स्टोरेज हे जे जिन्याखाली झाले ते खूप जणींना आवडलं आणि खरंच ते खूप उपयोगाला पडले. भरपूर अशा गोष्टी तिथे मावतात माझ्या. रवा जो आहे तो एका डब्यामध्ये मी भरून ठेवते आहे. सचिननी हेल्प केली भरपूर, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पटकन आवरल्या माझ्या. अजूनही काही गोष्टी लावतेच आहे जसं जसं मला मिळतं आहे. कारण कसं होतं आहे की एखादी गोष्ट जेव्हा ती संपते किंवा एखाद्या गोष्टीची गरज भासते तेव्हा मला समजते की अरे ही गोष्ट घरी नाही आहे. अशाही खूप साऱ्या गोष्टी घेऊन यायच्या आहेत. आता सचिन आहेत तसं म्हटलं की ह्या गोष्टी घेऊन येऊयात. अशा प्रकारे हे जे पॅन्ट्री युनिट आहे ते सजवते, ज्याच्यामध्ये हे मोठे डबे, छोटे छोटे डब्यामधले हे डबे एकमेकावर ठेवलेले आहेत. अजूनही काही गोष्टी आणायच्या आहेत, त्या हळूहळू मी दाखवतच राहीन. ज्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा मला खूप सारे सजेशन्स, खूप छान छान सजेशन्स दिलेले आहेत. घर अजूनही खूप छान सजवायचं आहे. आणि सचिनना म्हटलं मी की कुठेतरी जाऊन फिरून येऊया, तर त्यांना आला एकतर कंटाळा. ते म्हणतात धनश्री जाऊया असं म्हणत आमचे एक 3-4 दिवस झालेले आहेत. बघू काय म्हणतात. मी म्हटलं इथेच जवळपास कुठेतरी जाऊन या वगैरे, तर त्यांचं अजूनही काहीच नक्की नाही आहे. जे दररोज गोष्टी लागतात त्या किचनच्या इथेच मी ठेवलेल्या आहेत. बाकी सगळ्या ज्या आहेत त्या पॅन्ट्री युनिटमध्ये, आणि ते काही फारसं लांब नाही आहे, किचनमध्येच आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट होती ती म्हणजे की होल्डर, आणि ते आज आलं. जर ते एक 3-4 दिवसापूर्वी आलं असतं तर व्यवस्थित मी ते माउंट करून घेतलं असतं. हे खूप सुंदर वाटलं मला. मी तोपर्यंत ज्या सगळ्या कीज आहेत ना तर त्या गोल राऊंड डब्यामध्ये ठेवत होते आणि खूप दिवस मी चेक करत होते की मला एक की होल्डर घ्यायचं आहे. जे लाकडाचं होते ते नकोच म्हटलं, कारण मुंबईला मी जे घेतलं होतं ना लाकडाचं त्याला खूप इश्यू येतात नंतर. त्यापेक्षा हे खूप सुंदर वाटलं होतं. याचे रिव्ह्यूजसुद्धा खूप छान होते आणि वजनालासुद्धा खूप जड आहे, प्रीमियम आहे, क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. ज्या ज्या गोष्टी व्हिडिओमध्ये आहेत त्या सगळ्या मी टॅग केलेल्या आहेत, त्या तुम्ही चेक करू शकता. आता यावरती मी कीज अडकून बघत होते. आता बघू कोण घरी येते किंवा ड्रिल मशीननं कोण करून देतं किंवा कसं हे करायचं, होऊन जाईल ते सुद्धा माउंट लवकरच. तर हे असं एक की होल्डर मागवलेलं आहे आणि हे घरात माझं हेच आज दिवसभर काम चालू होतं की घर सेट करणं. सचिन आल्यापासून असं व्हायला लागलं आहे की कुठली कामं करून घेऊ. म्हणजे 1-2 जणं कुठेही जाताना असलो की मग ओझं उचलताना किंवा काही गोष्टी करताना लिमिटेशन्स येत नाहीत, बरं होतं त्याच्यासाठी. त्यानंतर हा दिवस असाच गेला.
त्या रात्री अचानक स्कूलचा मेसेज आला होता की उद्या बैलगाडा शर्यत असल्याने गावामध्ये स्कूल जे आहे ते लवकर ठेवण्यात आले. तर मग आरव स्कूलला जाऊन आला होता. वातावरण नेहमीप्रमाणे तर पावसाळी तर आहेच आणि थंडी थोडी वाजते म्हणून मी हे पुलोवर जे आहे स्वेटर जे आहे ते घातलेलं होतं. त्यानंतर आज दिवसभर आम्ही थांबणार होतो घरीच, कारण सोफा येणार होता. आरव आलेला म्हटल्यानंतर मग थोड्या वेळानं आम्ही चहा घेतला आणि त्याच्यानंतर कॅरम खेळायला बसलो. चहा झाल्यानंतर आम्ही कॅरम खेळतोय फायनली. आणि इथे मी गेम सुरू झाल्यानंतर आले. ऑलरेडी थोडे कॉईन्स हे लोक जिंकले आहेत. माझ्याकडे सगळ्यात जास्त ओ ओ उसने द्यावं मला. हे मी भरलेलं आहे उसने. सो चला थोडा वेळ खेळून घेऊयात. आणि आता वाजलेले किती 5. तर अजून काय आलेलं नाही आहे फर्निचर. आल्यानंतर डिरेक्टली मी आता जरा शूट घेते. माझ्याकडून काय सांगा पप्पा. आत्ता नाही, आत्ता मी काढणारच. नाही येत. परत ड्यू करू नको, मी देणार नाही. घेईन मी सगळे. तुझ्या माझ्यात माझं तुझं काय नाही. डायरेक्ट मेरा गेम आहे. असू दे की. काय आज होणार काय? 2 मिनिटं थांबा की जरा तरी विचार करू द्या. काय विचार करू? माझं 1000 द्या. असं आहे. ठेचा आहे आज. ड्यू भरा ड्यू. त्यानंतर मी आहे ना, त्याच्यानंतर मी आहे. तुम्ही खेळला त्यानंतर मी ना. मी आहे तुझ्यानंतर मी ना. आठवड्यानंतर मी मायानंतर तू ना. बरं ठीक आहे. ओके, परत आम्ही संध्याकाळी असंच निघालो. अजूनही आमचं फर्निचर आलेलं नाही, ज्याची आम्ही आतुरतेनं वाट बघायला लागले. तर मग इथं असंच फिरून आलो. अजून काय काय आहे बघितलं. खूप छान छान गोष्टी आहेत. त्यासोबतच गाड्या खूप फास्ट जातात मेन रोडवरून. खूप म्हणजे खूप झम करून सरळ. मग आता घरी चाललो आहे. चल पाऊस तर दिवसभर होता. घरी चाललो आहे आता. आणि घरी जाऊन बघूया आता. वाट बघितल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आहे. नको बाई, कोणाच्या पण झाडाच्या काढायचे नाही. चला पेरू. नाही दाखवा लागलो, काढायचं नाही दाखवा लागलो. मग पेरू पाहिजे कशाला म्हणा लागले. आपण बाजारातून आणलेच ते. त्या झाडाचे एवढे शेत ते काय. होय, आता घरी चाललंय. घरी जाऊन बघूयात आरवणी बाबा काय करायला लागले. फायनली सोफा सेट आलेला आहे. अरे चटई काढ जरा तिथली. चटई काढती. चटई काढ. ऐकलं काय? सकाळी घेऊन जाणार आहे. इथे उभे दिसेल ना. नाही दिसेल. तेवढा पाऊस येतो. सकाळी घेऊन जाणार. ती बाजू वरती करा म्हणजे घेऊन जाणार. फ्लो मॅट्रेस. नंतर आपण घेऊ. मम्मी हा माझ्याकडे कायच नाही. बॅट बीट काय नाही माझ्याकडे. बाजूला हो ग मम्मी. बाबा विचारत होते कधी येणार म्हणून, आणि आलं. बाबा विचारत होते मम्मी हे काय. बाबा विचारत होते की कधी येणार आणि आत्ता झाला. म्हणजे आत्ता 2 मिनिटापूर्वी विचारलेलं त्यांनी मला कधी येणार म्हणून. आणि मी म्हटलं येईल आता 2-3 मिनिटात येईल म्हटलं. आणि आला बघ. म्हणजे माझी भविष्यवाणी सच्ची झाली. हुशार तू. सोफा
सगळेच आम्ही फायनली खुश झालो, कारण लिटरली खाली बसून ना मला एकतर एका ठिकाणी 10 ते 15 मिनिटाशिवाय जास्त वेळ बसता येत नाही. पाठीला आधार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा त्रास खूप आधीपासून आहे. आणि आरव तरी जाम खुश झालेला, बाबा पण खुश झालेले आणि सचिन पण खुश झालेले की फायनली सोफा घरी आला. सगळ्यात शेवटी येणारी ही गोष्ट आहे घरी, जी फर्निचरमधली आहे. आणि हे जे आहे ते आम्ही कस्टमायझेशन करून घेतलं. सोफा सेट सिलेक्ट करायला मी जेव्हा कोल्हापूरला गेली होती तर तेव्हा ज्यांनी व्हिडिओ बघितले असेल तिथे एक ऑरेंज कलरचा सोफा होता आणि त्याच्यावरती मी बसली होती. मला हेच डिझाईन फार आवडलं. रिझन 2 होते. एक तर मला याचं जे पूर्ण डिझाईन आहे ते खूप वेगळं वाटलं होतं आणि दुसरं माझ्या घरामध्ये मला 2.5 फुटीत सोफा हवा होता जो रुंदीला असेल. कारण कसं हॉल थोडंसं छोटा आहे, कॉम्पॅक्ट आहे, त्याच्यामुळे तिथे जसे बसतील तसेच सोफा सेट हवे होते. पाहायला गेलं तर खूप सुंदर डिझाईन होतं तिथे, खूप प्रीमियम वाटणारच त्या डिझाईन होत्या आणि खूप छान छान कलर होते. पण शेवटी माझं असं होतं की आपल्या घरात जे सूट होईल तसं हवं आहे आणि आल्यानंतर तो हॉल पण दिसला पाहिजेत आणि सोफा सेट पण व्यवस्थित बसला पाहिजेत. इथे 3+2 सीटर घेण्यापेक्षा मी 3+1 घेतलं, कारण तेवढीच इथे गोष्ट मावणार होती. आणि त्यानंतर 3 पफी मागवल्या, ज्याच्यामध्ये 1 पफी माझा बेडरूममध्ये राहणार होता आणि 2 हॉलमध्येच राहणार होते. जो मी टिपॉय पण घेतलेला आहे ना तो पण स्क्वेअरमध्ये घेतलेला आहे, कारण कंटिन्युअसली आम्ही समोर टिपॉय ठेवत नाही, एका साईडला ठेवतो. मोस्टली जेवण वगैरे स्वयंपाक खोलीतच होतं, त्याच्यासाठी एका कोपऱ्यात तो मला सरकवून ठेवता येईल अशा पद्धतीने मी तो घेतला होता. आणि त्याच्यावरती जी होती फरशी होती, मार्बल जी आपण मागवतो ना, तर ती होती त्याच्यावरती आणि ती व्यवस्थित राहिली असती कोपऱ्यात. आता तुम्ही म्हणाल की हे जे फ्रेंच डोअर आहे तर ते कधी ओपन करणार नाही आहेस का? तर नाही, शक्यतो ते ठेवलेले आहेत फक्त घरामध्ये उजेड यावा याच्यासाठी, कारण पूर्व दिशेवरून मेन दरवाजा आहे आणि समोर भिंत आहे जी रो हाऊस असल्यामुळे. आणि एका साईडनं ही जी फ्रेंच डोअर ठेवली ती फक्त आणि फक्त प्रकाश योजना घरात कंप्लीट राहावी, त्यामुळे तोच पर्पज आहे. शक्यतो मी ती उघडणार नाहीच आहे, कारण त्याला मी कुलूपच लावून ठेवला आहे. आता कुणी हात पण लावणे उघडू पण आणि मॉस्किटो डोअर पण लावून घेतला आहे. जर एखाद्या वेळेला उघडाविषयी वाटलीच किंवा काही मोठ्या गोष्टी आणाव्याशा वाटल्या ज्या दरवाजातून येणार नाही तर त्यावेळी तर उपयोगी पडेल. आता हे टिपॉय असं आहे, त्याच्यावरती ते मार्बल जे आहे तर ते ठेवणार आहोत. इथे काचेचं सुद्धा ऑप्शन होतं, पण मला काचेचं नको होते, ते भरपूर त्याचं मेंटेन करावं लागतं. हवं तर मी काचेचं सुद्धा नंतर करून घेऊ शकते, पण सध्या मार्बल राहू देत म्हटलं मी हे. अशा प्रकारे फायनली फर्निचर घरी आलं. घर सजवणे ही खूप मोठी आणि लेंथी प्रोसेस आहे. किती करू आणि काय करू असं होत राहतं आणि कोणती गोष्ट कुठे सूट होईल हे पण खूप विचारपूर्वक ठरवावं लागतं. कारण एखादी गोष्ट घरी आली की आपण ती परत चेंज करू शकत नाही, कारण चेंज करायचं म्हटलं वेळही वाया, पैसेही वाया. त्यामुळे खूप काही घोष्टी ज्या घरात घ्यायच्या ते खूप विचार करून घेते. रात्री 8:30 वाजले होते तेव्हा हे लोक आले होते. दिवस आमचा वाट बघण्यातच निघून गेला होता. त्यासोबतच तुळसकट्टासुद्धा आलेला आहे. कोवाडला मॅट्रेस एक द्यायची आहे जी राजश्रीकडे आली होती, तर तीही तिने पाठवून दिली होती, त्यामुळे ती मॅट्रेस बाहेर उभी केलेली आहे. अशा प्रकारे फायनली फर्निचर घरात आलेलं आहे. माझ्या डोक्यात वेगळी कल्पना होती की फर्निचर इनबिल्ट करून घ्यावं, म्हणजे जसं माझं घराचं फर्निचर चालू होतं तसंच कारपेंटर करून जे फर्निचर असतं तर ते करून घ्यावं. पण नंतर डोक्यात विचार आला की परत नको, एकदा ते इनबिल्ट असलं की हलवणं पण सोपं जात नाही, परत अवघड होतं. त्याच्यासाठी म्हटलं की राहू देत, आपण जाऊन चूज करून घेऊयात. कलर पण तसाच निवडला की जो व्यवस्थित दिसेल. बाबा तुम्ही बाजूला आहे. रब्बा जड आहे मम्मी ते. ते लेवल नाही आहे थोडीशी, तुम्हाला नंतर जर हे आहे का आता नाही आता हलत. कमळाचा शेफ मध्ये घेतलाय माझ्या मम्मीने. हां परफेक्ट. थोडासा तू गडबडीत केलाय, कालताय ना सगळं कलर. अजून वरला आहे कलर.
बुडकी होते रे. काय करा असं गौंड्याला बोलवा, सिमेंटचं हे करायला लागणार असतं तुम्हाला चिटकवायला. हो, फाउंडेशन सिमेंटचं फाउंडेशन व्यवस्थित त्याला करून घ्या, कारण ते ह्याच्यावर राहणार नाही. नाही बरोबर. नाही राहणार, त्याला बरोबर आतनं व्यवस्थित ना खालच्याला अडक करायला पाहिजे. वारा आला की पडेल ते. बरोबर आहे. आणि ते केमिकल असते ना, सिमेंटमध्ये केमिकल घालून ना चिटकवतात. तसं ठेवू नका त्याला. नाही धक्का लागून काय ते झालं. सगळं हादऱ्यानं हे करून घ्या. फोटो काढायचे तुझे. थांब जरा बाजूला हो मम्मी. हे मी काय म्हणतो, खाली ठेवू काय उचलून? वरचं फक्त खाली ठेवला तरी चालतंय. ऐकलंच काय, वरचं फक्त खाली ठेवा. खालचे हे राहून दे. हा, त्याचा तळाचा हलवू नको, कलर लागतो. येतंय काय? हळू तिथंच ठेव. हं? नाही ते कारागिरी करतात. मोकळं राहू देत म्हणून असं सेट करून ठेवलेलं आहे. कोणी आलं घरी की तो जो टिपॉय आहे तो पुढे ओढता येतो आणि थोडी जागाही मोकळी राहते. कलरही ग्रे चूज केला कारण सगळ्याच गोष्टींना मॅच होऊन जातो आणि त्यानंतर हे फर्निचर खूप सुंदर बनवून दिलेलं आहे त्यांनी. फायनली हॉल जो आहे तो सेट झालेला आहे. फायनली सोफा सेट घरी आला आहे. एकदम सिम्पल असा मागवला आहे जो घरात इथं सूट करेल, जास्त बल्की नाही काय नाही. आणि अजून एक गोष्ट की आता बाबांच्या आणि आरोच्या रूममध्ये बाबांची मॅट्रेस यायची ती उद्या किंवा परवा येईल आणि आरोच्या रूममधलं कम्फर्टर बेडशीट, बाबांच्या रूममध्ये सुद्धा कम्फर्टर आणि बेडशीट यायची आहे ती एकदा आली. आणि तुळशी वृंदावन आले पण त्यामध्ये तुळस अजून हे बाकी गोष्टी आहेत, तर ते एकदा कंप्लीट झालं की एक प्रॉपर होम टूर मी देईन नक्कीच. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटत, तोपर्यंत बाय बाय.